शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसायाकडे पाहिलं जातं, मात्र आता हाच पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आल्याचं पाहायला मिळतंय। पोल्ट्री व्यवसायाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबारमधील नवापूर परिसराला बर्ड फ्लूचा विळखा पडलेला आणि यामुळे पदरातला पैसा व्यवसायातून गुंतून शेतीला जोडधंदा सुरू करणाऱ्या व्यावसायिकांचे पैसे पाण्यात गेलेत। तसंच त्यावर अवलंबून असणाऱ्या चिकन तसंच अंडी विक्रीच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम झालाय। बघूया। नवापूर परिसरात बर्ड फ्लूचा विळखा। बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात। चिकन विक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड। बर्ड फ्लूमुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प झाली आहे। लाखो कोंबड्यांचं कलिंग आणि लाखो अंडी नष्ट करण्यात आली आहेत। मात्र या संकटामुळे पोल्ट्री व्यावसायिकांसमोर बेरोजगारीचं नवं संकट उभं ठाकलंय। यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। कधी काळी नवापूर परिसरात 40 पेक्षा अधिक पोल्ट्री उद्योग सक्रिय होते, मात्र बर्ड फ्लूच्या संकटामुळे ती संख्या 25च्या खाली आली आहे। यात आता पुन्हा एकदा बर्ड फ्लूनं डोकं वर काढल्यामुळे या भागात पोल्ट्री व्यावसायिक देशोधडीला लागलेत। 5 महिन्यानंतर ते अंडे त्याचे सुरू होत आहे, तोपर्यंत आम्हाला कमीत कमी 500 रुपयाचा पर बर्ड खर्च येत आहे आणि मग अंड्याची सुरुवात होत आहे। आता माझ्या स्वतःकडे आता ते ग्रोईंग म्हणजे एकदम यंग बर्ड्स आहे आणि गव्हर्नमेंट त्यांना आता कलिंग करणार आहे। एक पण मोर्टॅलिटी माझ्याकडे त्याच्या कलिंग करणार आहे आणि मला 140 रुपयाचे भेटत असेल तो मला 350 रुपयाचे ऑलरेडी लॉस आहे। बर्ड फ्लूमुळे नवापुरातील दररोजची 1 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे। परिणामी पोल्ट्री व्यवसायावर अवलंबून असलेली अंडी विक्री तसंच चिकन विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। आधीच धंद्यात मंदी आणि त्यात बर्ड फ्लूमुळे धंदाच बंद, यामुळे चक्क व्यवसाय बदलण्याचा विचार विक्रेते करू लागलेत। ऊपर रोग आने की वजह से उन्होंने टोटली मुर्गी बंद कर दिया, तो उसमें तो हमारा 50, 60, 70, 80 नंग बिकता था रोज का, वो भी पूरा बंद है और रोजगार भी पूरा बंद है। धंधा बदलने जैसे नौबत आ गई अभी इसके अंदर में, तो मार्केट के अंदर में, और ऊपर से धंधा भी नहीं है और हमारा तो टोटली लॉस है। बर्ड फ्लू ने नवापुर में दस्तक दिया है। 10 दिन से हम लोग काम में परेशान हैं। अभी आगे हम क्या करना हमारी कुछ समझ में नहीं आ रहा है। ये देखो हमारे धंधे तुम्हारे सामने पड़े, दुकानें बंद सब। महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील नवापूर हे पोल्ट्री हब म्हणून परिचित आहे। या भागातून दररोज जवळपास 10 ते 12 लाख अंड्यांचा तर हजारो पक्ष्यांचा पुरवठा गुजरात आणि महाराष्ट्रात होतो। मात्र बर्ड फ्लूच्या संकटामुळे पशुसंवर्धन विभागानं कलिंग ऑपरेशन सुरू केलंय। 2 लाखापेक्षा जास्त पक्षी आपण आतापर्यंत कल केलेले आहेत आणि 8 लाखापेक्षा जास्त आपण अंडे यांचे जे आहेत ते नष्ट केलेले आहेत। आपण ते जे खाद्य आहे ते खाद्य पण आपण नष्ट केलेले आहे। आता त्यानंतर आपण जे देशी कोंबड्या ज्या आहेत 1 किलोमीटर रेडियसच्या आत ज्या आहेत त्या देशी कोंबड्या पण आपण नष्ट करण्याचं काम आता सुरू करतोय। नवापूर परिसरात मागील 20 वर्षात 3 वेळा बर्ड फ्लूचं संकट ओढवलं, त्यामुळे या भागातले पोल्ट्री उद्योग हळूहळू कमी होताना दिसत आहेत। उद्योगधंदे बंद होत असल्यानं बेरोजगारीचं प्रमाण वाढतच चाललंय, त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे। प्रशांत परदेशी, झी 24 तास, नवापूर, नंदुरबार।